श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, शत्रुपीडेचा आज खास उपाय मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे. कारण खूप साऱ्या कमेंट्स आहेत की ताई आमच्या शेजारचे आम्हाला त्रास देतात, ताई आमच्या गावाकडची लोक आम्हाला त्रास देतात, ताई आमचे कलिग आम्हाला त्रास देतात, इव्हन आमचे जे कोणी रिलेटिव्ह होते ते सुद्धा आमचे शत्रू बनत चाललेले आहे, घरातीलच लोक आमचे शत्रू बनत चाललेले आहेत. अशा भरपूर कमेंट्स होत्या. म्हणून आजचा जो उपाय आहे हा खास शत्रुपीडेवरती आहे. हा उपाय तुम्ही केल्याच्या नंतर 1001% तुमची जी कोणती शत्रुपीडा होती ही कायमची दूर होणार आहे. शत्रू नावालाही उरणार नाही. शत्रू स्वतः येऊन तुमच्या समोर नाक रगडेल. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. कोणत्याही शनिवारी जरी केलात तरीही चालेल. कृष्ण पक्षात करा, शुक्ल पक्षात करा, कधीही केलात तरी चालेल. फक्त उपाय करताना तुम्हाला पिरियड, सुतक आणि विटाळ नसावं एवढं मात्र काळजी घ्यायची आहे. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. घरातील कोणीही जरी हा उपाय केलात तरीही चालेल. तुम्ही कुणासाठीही करू शकता. अगदी तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, नवरा असेल, बायको असेल, प्रियकर असेल, प्रेयसी असेल, तुमचा कलिक असेल, तुमचा बॉस असेल, सासू सासरे, आई वडील, नवरा बायको, मुलांसाठी सुद्धा तुम्ही कुणासाठी सुद्धा हा उपाय कोणीही करू शकतो. कारण आपण उपाय आपली शत्रुपीडा दूर करण्यासाठी करणार आहोत, ना की कुणाला तरी त्रास देण्यासाठी करणार आहोत. कारण हे जे उपाय आहेत हे उपाय आपण विनाकारण एखाद्याला त्रास देण्यासाठी जर केले तर तो त्रास त्या दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही होणार, तो खूप पुढचा प्रश्न राहिला. परंतु हा त्रास तुम्हाला नक्की होणार. कारण स्वामी नेहमी म्हणते की आपण ज्यावेळेस इतरांसाठी खड्डा खांदतो त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः जाऊन पडतो. कधीही कुणाचीही निंदा नालस्तीही आपल्याला करायची नाही, कुणाबद्दल वाईट चितायचंही नाही. कारण आपल्या जिभेवरती माता सरस्वती बसलेली असते. प्रत्येक सेकंदाला 36 वेळा ती आपल्याला तथास्तु म्हणत असते. म्हणून प्रत्येक वेळेस बोलताना आपण विचारपूर्वकच बोलायचं आहे. सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपण जो उपाय करत आहोत या उपायातून कुणालाही त्रास देण्याच्या हेतूने करू नका. एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देतोय, त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे खोलगट असा एक मातीचा दिवा, किंवा तुमच्याकडे मोठी पंती जर असेल तर मोठी पंती जरी घेतली तरी चालेल, किंवा मोठा एखादा दिवा असेल तो जरी घेतला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तुम्हाला दोन वातीची एक वात अशी मोठी करून घ्यायची आहे. पहा, आपल्याला माहिती आहे अखंड वात सुद्धा भेटते. तशी अखंड वात जरी तुम्ही घेतली तरीही चालेल, किंवा मोठी वात जी रात्रभर जळेल इतकी मोठी वात तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे लागणार आहे तुम्हाला तिळाचं तेल. तिळाचं तेल पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळते. अगदी आता किराणा मालाच्या दुकानात सुद्धा मिळते. तर तुम्हाला तिळाचे तेलच या उपायासाठी लागणार आहे, दुसरं तेल चालणार नाही. पिवळ्या रंगाची मोहरी ही सुद्धा पूजेच्या साहित्याच्या दुकानात, त्याचप्रमाणे आपल्या स्वामी केंद्रामध्ये सुद्धा सहजरित्या मिळते. पिवळी मोहरी यासाठी की आपल्या आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, किंवा जी काही इडापिडा आहे, जे काही दोष आहे, किंवा जे कोणती शत्रुपीडा आहे, कोणती बाधा आहे, ती सर्व दूर करण्याचं काम पिवळी मोहरी करते. त्याचप्रमाणे तांत्रिक मांत्रिक जे काही विधी आहेत, तोडगे आहे किंवा उपाय आहेत, त्यामध्ये पिवळ्या मोहरीला अतिशय असं मानाचं स्थान देण्यात आलेलं आहे. त्यानंतर हिंगाची पूड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. जर तुमच्याकडे अख्खा हिंग असेल तर तुम्ही तो कुटून त्याची पूड जरी केली तरीही चालेल, किंवा जो आपण भाजीसाठी हिंग वापरतो तो जरी तुम्ही घेतलात तरी चालेल. फक्त तो हिंग घेताना एवढी काळजी घ्या की तुम्हाला पिरियड सुतक किंवा विटाळ असताना तुमचा त्याला हात लागलेला नाही पाहिजे. किंवा 10-20 रुपयाची डबी भेटते, नवीन डबी जरी आणलीत आणि तो हिंग वापरला तरी चालेल. हिंग काय करतं तर हिंग आपली जो कोणी शत्रू आहे ह्या शत्रूला कायमचा आपल्यापासून दूर लढतो. आपल्याला त्रास देणारा शत्रूला कायमचा उद्ध्वस्त करण्याचं काम शत्रू करतो. आपल्याला कोणतीही नजर, कोणती इडापिडा, वाद बाधा, कोणी काहीही केले जरी असेल तरीही ते त्वरित काढण्याचं काम हिंग करतो. पहा, पूर्वीची लोक, आपले आजी आजोबा म्हणायचे की कुणाची तरी नजर लागलेली आहे, बाळावरून हिंग उतरून टाक किंवा उंबऱ्यावरती जाऊन हिंग फूक. यामुळे काय होतं की कोणतीही बाधा, कोणतीही इडापिडा आपल्या घरामध्ये क्षणिकही थांबत नाही. यासाठी तुम्हाला हिंग लागणार आहे.
हे सगळं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं. बसण्यापूर्वी स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे. एक दिवा प्रथम प्रज्वलित करून घ्यायचा. उपायासाठी जो दिवा घेणार आहात तो वेगळा, परंतु देवघरात जो दिवा तुम्ही प्रज्वलित करता तो दिवा जर अखंड चालू असेल तर दुसरा दिवा लावायची गरज नाही. परंतु तुमचा दिवा किंवा पंथी अखंड चालू नसेल तर ती प्रथम प्रज्वलित करून घ्या. त्यानंतर धूप असेल, अगरबत्ती असेल ती पेटवून घ्या आणि तुम्हाला काय करायचं, एक छोटासा पाट घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा. त्यावरती तुम्हाला फुलांचं किंवा तांदळाचं आसन किंवा द्यायचं आहे किंवा एखादी प्लेट घ्या. प्लेट त्या तांदळावर किंवा फुलाच्या आसनावरती ठेवायची आणि त्यामध्ये तुम्ही हा जो कोणता मातीचा वगैरे दिवा घेतला आहे किंवा कोणताही तुमच्याकडे जो खोलगट दिवा आहे तो घेतलेला आहे तो ठेवायचा. त्या दिव्याची सर्वप्रथम पूजा करायची. त्या दिव्याला व्यवस्थित घासून पुसून घ्यायचा, स्वच्छ कोरडा करून घ्यायचा आणि त्यानंतर दिव्याला तुम्हाला काय करायचं आहे, हळदी कुंकुम अक्षता अर्पण करायच्या, एखादं फुल अर्पण करायचं आणि दिव्याला प्रणाम करून दिव्यामध्ये 2 वातीची 1 वात करून ठेवायची. जे तिळाचं तेल घेतलेलं आहे ते तिळाचं तेल टाकायचं आणि हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं आहे, जी चिमूटभर मी तुम्हाला मोहरी सांगितलेली आहे, चिमूटभर नाही, जी पिवळ्या रंगाची मी तुम्हाला मोहरी सांगितलेली आहे, ही पिवळ्या रंगाची तुम्हाला मोहरी घ्यायची आहे. ही पिवळ्या रंगाची मोहरी तुम्हाला थोडी थोडी करून त्या दिव्यातील तेलामध्ये अर्पण करायची आहे किंवा वाहायची आहे. ही वाहत असताना किंवा अर्पण करत असताना हनुमान चालिसेचं पठण तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. हनुमान चालिसेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे. आपल्याला माहिती आहे, कोणतीही बाधा, कोणतीही इडा पिडा, कोणतीही वाईट शक्ती, कोणतीही नकारात्मकता दूर जर करायची असेल तर हनुमान चालिसेचं पठण करणं खूप गरजेचं आहे. पृथ्वी तलावरती आजही मारुतीराया हनुमंतराया अंश रूपाने वास करतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि हाकेसरशी धावून येणारा देवता जर म्हटलं तर मारुतीराया हनुमंतराया आहे. म्हणून हनुमान चालिसेचं पठण एक वेळेसच फक्त करायचं आहे आणि ही मोहरी थोडी थोडी करून त्या तेलात टाकायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जो हिंग तुम्ही घेतलेला आहे हा हिंग थोडा थोडा असं चिमटेल. ही जी 3 बोट आहे या 3 बोटांनीच तुम्हाला पिवळी मोहरी तेलामध्ये टाकायची. ह्या 3 बोटांनीच तुम्हाला हिंग सुद्धा त्या तेलामध्ये असं हे करून असं आपण सुरगळून सोडतो त्याप्रमाणे थोडा थोडा करून तुम्हाला सोडायचं आहे. हे सोडत असताना माझा शत्रू माझ्यापासून कायमचा दूर होत आहे. मला जो कोणी त्रास देत होता तो शत्रू कायमचा नामोदस्त होत आहे. तो शत्रू माझ्यापासून खूप दूर जात आहे. त्या शत्रूचा त्रास पूर्णपणे संपत आहे असं तुम्हाला कंटिन्यू इमॅजिन करत राहायचं आहे. त्या शत्रूचं नाव माहिती असेल तर त्या शत्रूचं नाव घेऊन तुम्हाला बोलायचं आहे. शत्रूचं नाव माहिती नाही तर तुम्ही फक्त माझा शत्रू कायमचा संपत आहे, माझी शत्रुपीडा कायमची दूर होत आहे असं इमॅजिन करत राहायचं आहे. किती वेळेस तर 21 वेळेस तुम्हाला हे बोलायचं आहे. हे बोलून झाल्याच्या नंतर काय करायचं, हा जो दिवा आहे हा अखंड रात्रभर तुम्हाला चालू ठेवायचा आहे. सकाळी जर उपायाला सुरुवात केली तर दिवस आणि ती रात्र पूर्ण चालू ठेवायचं. म्हणजे शनिवार तुम्ही सकाळी 8 वाजता उपाय केलाय तर दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला तो दिवा तेवत ठेवायचा आहे. समजा सायंकाळी उपाय करताय तरीही रात्रभर दिवा तेवत ठेवायचा. सकाळपर्यंत तो दिवा तेवत राहिला पाहिजे. सकाळ म्हणजे रविवारची सकाळ. रविवारी उठलात की स्नान वगैरे करायचं. त्यानंतर पुन्हा एक आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं, धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची, ती त्या दिव्याला ओवाळून घ्यायची. निश्चित सकाळी दिवा विझलेला असेल, दिवा विझलेला नसेल, जरी दिवा विझलेला नसेल तर थोडा वेट करायचा. दिवा विझला की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एक मातीची खोलगट पंती घ्यायची किंवा ज्यामध्ये तुम्ही धूप जाळता ते भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या दिव्यातील जे साहित्य आहे, दिव्यामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे तर निश्चित हिंग माहिती आहे आपल्याला उडून जातो किंवा त्यातील वाती असेल किंवा जी पिवळी मोहरी असेल हे सर्व काढून तुम्हाला त्या पंतीमध्ये घ्यायचं आहे. त्या पंतीमध्ये घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, त्यावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर सांगायचं राहिलं होतं तर इथे भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. ताई भीमसेनी कापूर नाही मिळाला साधा घेतला तर चालेल का? चालणार नाही. पहा, दुकानं शोधात, जी कोणती पूजेची साहित्याची दुकानं आहेत ते सहजरित्या भीमसेनी कापूर मिळतो. त्याचप्रमाणे पूजेच्या साहित्याच्या दुकानात इव्हन तुम्हाला मी सांगते किराणा दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला सहजरित्या मिळेल. नाहीच भेटला तर ऑनलाईन ऑर्डर करा, ऑनलाईन पण भेटतो. स्वामी केंद्रामध्ये सुद्धा भेटतो. तर तुम्हाला भीमसेनी कापूर या उपायासाठी घ्यायचा आहे. तर
सांगण्याचं तात्पर्य असं, हे पहा एकदम छोटीशी अशी पुडी भेटते आणि भीमसेनी कापूर असा ओबड धोबड असतो. भीमसेनी कापूर गोल असा नसतो, ओबड धोबडच भीमसेनी कापूर असतो. त्याला खूप सुगंध असतो. भीमसेनी कापूर का घ्यायचा तर त्याचं कारण पण सांगते. भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्हिटी दूर ठेवण्याची खूप मोठी ताकद आहे. त्याचप्रमाणे शत्रू बाधा कायमचं दूर करण्याची खूप ताकद आहे. तुमच्या घरामध्ये कोणती इडापिडा बाधा असो, कोणीही काही केलेलं असो, ते दूर करण्याचं काम भीमसेनी कापूर करतो. म्हणून मी तर म्हणेन रोज तुमच्या घरामध्ये थोडा का होईने भीमसेनी कापूर जाळत चला. त्याने तुमच्या घरातील नकार घंटा जी आहे ती दूर होण्यास मदत होते. पहा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, भीमसेनी कापूर ठेवून त्या सर्व वस्तू प्रज्वलित करायच्या आहे. या वस्तू प्रज्वलित करताना ही जी काही आरती आहे किंवा जो काही धूर आहे तुम्हाला तुमच्या पूर्ण घरभर पसरवायचा आहे. तुमचं घर भले मोठा बंगलो असो किंवा 10, 15, 5, 10 खोल्यांचा असो, प्रत्येक खोलीमध्ये जाऊन तुम्हाला तो धूर किंवा ती आरती तुम्हाला पसरवायची आहे. हे पसरवत असताना तुमच्या घराचे दरवाजे खिडक्या सर्व काही ओपन ठेवायचे. अगदी तुमचं छोटं 10 बाय 10 ची खोली जरी असेल तरीही तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ते फिरवायचं आहे. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक ठिकाणी हा धूर तुम्हाला काय करायचा आहे, फिरवायचा आहे. हे फिरवून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, जे काही साहित्य त्यामध्ये उरलेलं आहे ते थंड होऊन द्यायचं. थंड झालं की हे सर्व साहित्य, त्याची जी उदी झालेली आहे, राख झालेली आहे, ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा वाहत्या पाण्यात सोडून दिली तरीही चालेल. किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या बुडापाशी एक खड्डा करायचा, त्या खड्ड्यामध्ये जरी गाडून टाकलं तरीही चालेल. पहा हे केल्याच्या नंतर अगदी काही तासांमध्ये तुम्हाला अनुभव येईल की तुमचा जो कोणी जवळचा शत्रू असो, बाहेरचा शत्रू असो, घरातील शत्रू असो, बाहेरच्या गावचा शत्रू असो, तो शत्रू कायमचा नामध्वस्त होताना तुम्हाला दिसेल. तो जो काही तुम्हाला त्रास देत होता, हा त्रास द्यायची त्याची जी काही कॅपॅसिटी होती ती कमी होताना दिसेल किंवा तो तुमच्या वाट्यालाही जाणार नाही. तो तुमच्या आयुष्यातून इतका दूर निघून जाईल की तो परत तुम्हाला त्रास द्यायला कधीही येणार नाही. तुम्हाला जो कोणी अपमानित करत होता, जो कोणी तुम्हाला बदनाम करत होता, जो कोणी तुम्हाला जाणून बुजून त्रास देत होता, तुमचं पाय खेचत होता, तुम्हाला मान सन्मान देत नव्हता, तो व्यक्ती स्वतः येऊन तुम्हाला मान सन्मान देईल, तुमच्या पाया पडेल, तुमच्या पुढे येऊन नाक रगडेल, तुमच्या समोर येऊन रडेल. इतका छान, इतका हा प्रभावी उपाय आहे. उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमचे कामधंदे जे काही चालू आहे ते सुद्धा करायचे आहेत. त्याचप्रमाणे मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तरच उपाय करा. मनामध्ये निगेटिव्हिटी असेल, मी उपाय केला तर खरंच असं होईल का, खरंच तसं होईल का, जर तुमच्या मनामध्ये असं येत असेल तर उपाय नाही केला तरीही चालेल. कारण ज्यांच्या मनामध्ये किंतु परंतु येतो त्यांना कधीच उपाय लादत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की उपाय करून लेट्स गो करून सोडून द्या. आपले कर्म, आपले प्रारब्ध, आपण जी काही सेवा करतोय ती सेवा किती मनोभावे, किती पोट तिळकीने करतो यावरती डिपेंड असतं की आपल्याला अनुभव कधी येणार आहे. काही ना काही तासात अनुभव येतो, काही ना काही दिवस लागतात, काही ना अगदी महिनाही लागतो. परंतु खरंच सांगते की अगदी 43 दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही हा उपाय हा उपाय एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी करू शकता. नाही तर आपण माणूस आहोत, आपल्याला एक नाही हजारो शत्रू असतात. तर हजारो शत्रूंसाठी करायचा नाही, एका वेळेस एकाच शत्रूसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. त्या शत्रूचं तुम्हाला हे आलं, इफेक्ट आला की दुसऱ्या शत्रूसाठी तुम्ही उपाय करू शकता. किती वेळा करायचा, तुम्ही एकदा उपाय करून लेट्स गो करून सोडून दिलं तरीही चालेल किंवा दर शनिवारी जरी केला तरीही चालेल. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.